morning. In previous lecture, we studied terms related to spheric unimeral. For example, pole, center of curvature, radius of curvature, focal length, principal axis, principal focus. We continue the next point. Images formed by the concave mirror and convex mirror. Images formed by concave mirror and convex mirror. You know that in concave mirror, object is kept in front of the mirror. This is a concave mirror, convex mirror. The object is kept here. In this diagram, object kept between the center of curvature and focus. Center of curvature and focus. Images for आपल्याला दिलेले याच्यामध्ये. The object is kept always left side of the mirror. आता in exam ask complete the following table. 3 points is given. म्हणजे this position of the object, position of between the pole and focus, then at the focus, then between the focus and center of curvature, center of the curvature, beyond the center of the curvature, at very large infinity distance. मग याच्यातलं काय दिलं? पोझिशन ऑफ द इमेज दिलेलं आहे, नेचर ऑफ द इमेज, मग साइज ऑफ द इमेज. फर्स्ट वी सी ऑब्जेक्ट केप्ट बिटवीन द पोल अँड द फोकस. ऑब्जेक्ट काय केलं? फोकस आणि याच्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला इमेज कशी भेटेल ती पाहिजे. आता फर्स्ट व्हॉट इज object is kept between the pole and focus. This is pole and this is focus. याच्यामध्ये काय केलं? ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर when the object is kept between the pole and focus, image is found behind the mirror. म्हणजे याच्या पाठीमागे आपल्याला इमेज भेटेल, त्या मिररच्या पाठीमागे. तर नेचर ऑफ द इमेज कसं असेल? इरेक्ट म्हणजे स्ट्रेट असेल आणि व्हर्च्युअल म्हणजे आभासी अशी इमेज असेल. साईज मॅग्निफाईड, खूप मोठी इमेज असेल. देन ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट अ फोकस. फोकसवरती ठेवल्यानंतर इथे ऑब्जेक्ट आपल्याला ठेवल्यानंतर इमेज ॲट इन्फिनिटी, त्याची फोकसवरती ठेवल्यानंतर खूप अंतरावरती त्याची इमेज भेटेल. The nature of image काय असेल? inverted and real. The size of image very large. काय असेल? very large. Then object is kept between center of curvature and focus. Focus and center. Behind the आपल्याला the center of the curvature. याच्यामध्ये ठेवल्यानंतर याच्या बियॉन्ड, याच्या पुढे आपल्याला काय भेटेल? प्रतिमा भेटेल. या दोघांच्या मध्ये ठेवल्यानंतर ॲट इन्फिनिटी भेटेल. तर याच्या आपल्याला मध्ये याच्यानंतर ठेवल्यानंतर कुठे? बियॉन्ड द मिरर, इन्व्हर्टेड अँड रियल, मॅग्निफाईड असेल. मेन ऑब्जेक्ट इज केप्ट असेल सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर आपल्याला याच्यावरती जर ऑब्जेक्ट ठेवलं तर त्याची इमेज कुठे भेटेल? सेंटर ऑफ द कर्वेचरवरतीच भेटेल. पोझिशन काय असेल? सेंटर ऑफ कर्वेचर. कसे असेल? इन्व्हर्टेड अँड रियल. आणि त्याची साईज कशी आहे? सारखी असेल, सेम साईज ऑफ द ऑब्जेक्ट. देन आपल्याला काय? बियॉन्ड द सेंटर ऑफ द कर्वेचर. हा सेंटर ऑफ कर्वेचरच्या अगोदर ठेवल्यानंतर इमेज इज बिटवीन द सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. मग ह्याच्यामध्ये आपल्याला इमेज भेटेल. आपल्याला त्याच्यामध्ये इमेज भेटल्यानंतर ती इमेज कशी असेल? डिमिनिश, म्हणजे लहान असेल, छोटी असेल. देन ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स. खूप अंतरावरती ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याची
इमेज कुठे भेटेल आपल्याला, फोकस वरती भेटेल. इन्व्हर्टेड अँड रियल कसे असेल, पॉइंट इमेज, त्याची पॉइंट इमेजेस. मग आपल्याला तर याचं पोझिशन द ऑब्जेक्ट दिल्यानंतर आपल्याला काय असेल, पोझिशन इमेज किंवा नेचर ऑफ द इमेज किंवा साईज ऑफ द इमेज काय सांगतात. आता दे इमेजेस आपल्याला इथे टेक्स्टबुक मध्ये दिलेले. आता सी द डायग्राम पेज नंबर 121. आता दिस ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड द फोकस. याच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याची इमेज कुठे भेटेल, बिहाइंड द सेंटर ऑफ द कर्वेचर. आपल्या काय भेटते, बिहाइंड द सेंटर ऑफ कर्वेचर. इन्व्हर्टेड, त्याची प्रतिमा इन्व्हर्टेड म्हणजे कसे, उलटे, रियल, वास्तव आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय, त्याची आपल्याला कसे भेटते, डिमिनिश. आता त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट आपल्याला काय दिले, इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स मिरर. ह्या काय झाले, कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्व्हेक्स मिरर. द नेचर ऑफ द इमेजेस फ्रॉम द कॉन्व्हेक्स मिरर डज नॉट डिपेंड्स ऑन द डिस्टन्स. याच्या इमेजेस कसे असतात, डिस्टन्स वरती अवलंबून असतात, पण कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इमेजेस आर डज नॉट डिपेंड्स ऑन द डिस्टन्स, बिकॉज ऑल द इमेजेस फॉर्म बिहाइंड द मिरर, मग दॅट इमेजेस आर व्हर्च्युअल आणि व्हेरी स्मॉल, म्हणजे स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. म्हणजे the images are always virtual and smaller than object and situated behind the mirror. फक्त एवढेच आहे, images formed by the concave mirror. Okay, see you next time.